नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. आजपासून आम्ही तुमच्यासाठी एक नवा शो घेऊन आलोय आणि त्याचं नाव आहे NDTV प्रपंच. खरं तर अनेक कीर्तनकारांकडनं तुम्ही प्रपंच हा शब्द ऐकला असेल. त्याचा अर्थ आहे विस्तार, फैलाव. मराठीमध्ये हा शब्द सांसारिक व्यवहार या अर्थानं जास्त वापरला जातो. आम्ही न्यूजरूम मध्येही येणाऱ्या प्रत्येक बातमीवर, माहितीवर प्रपंच करत असतो. चर्चा, वादविवाद, मतमतांतर, अगदी खडाजंगी सुद्धा होते आणि त्याचीच एक झलक तुम्ही NDTV प्रपंच मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचा दिल्लीत अपमान झाला का, त्याच्यावरचा हा NDTV मराठीच्या न्यूजरूमचा प्रपंच. पण शरद पवार तरी कुठे पहिल्याला ते पण शेजारच्या राज्यातच आहे. उद्धव ठाकरे हे लेट आले, त्यांची जी काय कारण आहेत आणि त्याच्यानंतर फक्त संजय राऊत बोलतात. ज्या वेळेला एक बातमी ऑन एअर जात असते त्यावेळेला ऑन एअर जाण्यापूर्वी त्या बातमीवर खल होतो आणि त्या बातमीची पिसं काढली जातात अक्षरशः. तशीच या बातमी संदर्भात न्यूजरूम मध्ये काय नेमकी चर्चा होते हे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. आम्ही न्यूजरूम मध्ये ज्यावेळेला बसतो त्यावेळेला अशाच स्वरूपाच्या बातम्या त्याच्यावर चर्चा करून त्या प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. मला या बातमीबद्दल तुमच्यापर्यंत हे दाखवून द्यायचं आहे की कशा पद्धतीने चर्चा होत असते. श्रीधर, ही बातमी जेव्हा आली त्यावेळेला बातमी संध्याकाळी मला जेव्हा फोन आला की अशा स्वरूपाची बातमी चालवायची की म्हणजे बातमी आल्यानंतरच त्या बातमीचं मूल्य समजतं की बातमीत खूप काहीतरी मसाला आहे. ही बातमी जेव्हा तू पहिल्यांदा ऐकलीस कसं वाटलं तुला? सगळ्यात पहिले हा एक परसेप्शनचा गेम आहे अख्खा. जेव्हा टीव्हीवर आपण फोटो बघतो किंवा आपल्या व्हॉट्सअपवर जेव्हा ती बातमी येते तेव्हा पहिलं परसेप्शन हे आहे की उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलेलं आहे. त्याच्या मागे काय झालेलं आहे हे अनेकदा कळत नाही, पोचत नाही किंवा डेलिबरेटली ते झाकण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आपण दिवसभर काय बघितलं तर बातमी हीच होती की उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलं. आता याच्या मागे ना मी उद्धव ठाकरेंना काही अंशी दोष देईन मी या सगळ्या याच्यात. प्रॉब्लेम काय आहे की उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंचा हा DNA आहे की उशिरा पोहोचणं. उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ठरलेला कार्यक्रम असताना राहुल गांधींच्या घरी उशिरा पोहोचले. राहुल गांधी हे दिल्लीतल्या त्यांच्या नव्या घरामध्ये शिफ्ट झालेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. घर कुठे किंवा त्यातली आतली व्यवस्था काय आहे हे अनेकांना अजूनपर्यंत कळू शकलेलं नाहीये. उद्धव ठाकरे हे लेट आले, त्यांची जी काय कारण असेल, मला काय त्याच्यावर ब्लेम नाही करायचं की ते का उशिरा आले. उशिरा आले म्हणजे असं झालं की कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला असं काहीतरी स्वागत बोलण्यावर आठवलं. मध्यंतरी आपण राज ठाकरेंचं भाषण बघताना म्हणजे ते राज ठाकरेंचं भाषण असताना उद्धव ठाकरे आले आणि त्यावेळेस ते स्टेजवर म्हणाले आले आमचे बंधुराज. बरोबर, म्हणजे ही त्यांची सवय. मी आधी घटना काय झाली ते सांगतो. उद्धव ठाकरे उशिरा आले, गेटवरच त्यांना अडवण्यात आलं. गेट पासून ते गाडी सोडून आतपर्यंत चालत आले. ठीक आहे, आता उद्धव ठाकरे साहजिकच उशिरा पोहोचलेले आहेत. उशिरा पोहोचल्यामुळे आधी ज्या खुर्च्या होत्या त्या भरलेल्या होत्या, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसावं लागलं. ती बैठक नव्हती, सगळ्यात मेन ते प्रेझेंटेशन होतं जे राहुल गांधी दिवसभर सांगत होते की मतदार यादीत घोळ झालेले आहेत वगैरे वगैरे, ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसलेले होते कारण ते उशिरा पोहोचले. आता जो मुद्दा राहतो की शेवटच्या रांगेत त्यांनी बसणं संयुक्तिक होतं का. प्रोटोकॉलनुसार संजय राऊतांच्या मी विधानाकडे येतो. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंना पुढच्या रांगेत बसवण्यात आलेलं होतं, मात्र त्यांना बघायला त्रास होत होता म्हणून ते पाठच्या रांगेत जाऊन बसले. अशी सगळी परिस्थिती आहे. जर असं असेल तर एकटे संजय राऊत का बोलतात? ठाकरेंच्या पक्षातली इतर मंडळी या संदर्भात तेवढ्याच आक्रमक पद्धतीने का बोलत नाही? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीने त्यांचे विरोधक तुटून पडले, भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, एक्सप्लेनेशन कदाचित शिवसेनेकडनं आलं. शिवसेनेचे लोक का बोलत नाहीयेत हा त्यांचा पक्षांतर्गतला प्रश्न आहे. पण मला त्याच्यामध्ये असं वाटतं की मी जर घरात माझ्या नवीन शिफ्ट झालं तर मला माझ्या घरचा हॉल, सिटिंग व्यवस्था कुठे मला माहित नाहीये.
म्हणजे तुमच्यातला कोण जर आला तर कुठं बसायचं हे मला आज माहित नसतं. नाही, मुळात प्रश्न असा तर मला असं वाटतं आहे जाणीव- प्रेझेंटेशन म्हणजे सिनेमा नाही. एक लक्षात घ्या, प्रेझेंटेशन मध्ये एक माणूस चित्र दाखवतो, स्लाइड दाखवतो आणि बोलत असतो. त्याच्यामुळे काय सिनेमा बघायचा नव्हता, तो मागे जाऊन बघा. मुळात असं आहे की उशिरा आले तर बसवलं का बसले, हा मुळातला प्रश्न आहे. आणि जर आता जे श्रीरंग सांगतोय त्याप्रमाणे गेटवरच जर अडवलं असेल तिथूनच तर सुरुवात झाली. अपमानाची सुरुवात तिथूनच तिथूनच झाली झाली. म्हणायचं. हे मला काल मुद्द्याकडे येतो. अपमानाची सुरुवात तिथूनच झाली. नाही, पण असं असताना मग संजय राऊत उगाच कशाला वायफळ कारण देतात की आम्हाला पुढे बसवलं तर मग मागे गेलो. नाही, याच्यातलं तुम्ही एक गोष्ट लक्ष केली का की काल राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स केली, महत्वाचा मुद्दा होता. एवढ्या एका फोटोमुळं आज त्यांनी महाराष्ट्रासारख्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये कालचा विषय जो कंटिन्यू झाला असता, तो सिरियस होता, तो मागे पडला. गमावला. म्हणजे काही जरी म्हटलं तरी उद्धव ठाकरेंच्या त्या एका फोटोमुळं उद्धव ठाकरेंचा बाकीचा सगळा दौरा झाकोळला गेला. आणि मला आज असं वाटलं की त्यांनी आयतं पोलीस हातात दिलं. आणि तुम्ही एखाद्या मिटिंगला बसताय, एवढे मोठे कॅमेरे आहेत, एवढे मोठे फोटो आहेत, फोटो जाणार आहे त्याची तुम्हाला अंदाज आहे, आणि यावरनं तुम्हाला याचा अंदाज येऊ नये आणि आला असेल तर तो रोखता आला नाही पाहिजे. आणि राजकीय राजकीय आत्महत्या होती त्याची. शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते जे आहेत ना, ते प्रत्येक वेळी प्रोटोकॉल जर पाळला याच्यात बाबत खूप आग्रही असतात. आणि ते वेळेवर म्हणजे पोहोचतात. मुख्यमंत्री जर आले तर पटकन त्यांना कुठे बसायचंय, वरिष्ठ नेते आले तर कुठे बसायचंय, ही पद्धत तिथे नाही पण- का? पण अभय म्हणजे साहेब- एखादे नेते आले असतील तर समजा ती साधारण याच्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे. कदाचित मला वाटतं अंदाजच आला नाही, असेल की नाही. आपलं मागे बसणं हे अपमान म्हणून महाराष्ट्रात नाही, नाही, जाईल. नाही. उद्धव ठाकरेंची ही मुळात सवय. उद्धव ठाकरे शाय स्वभावाचे, ते थोडेसे नाही, स्वभाव- त्याचा स्वभावच आहे. माझं असं म्हणणं आहे- त्यांना पाठी बसणं, त्यांना पुढे नाही, सध्या तर व्यवस्था केलीच पाहिजे. ते पाठी महाराष्ट्राचे बसतात. माजी मुख्यमंत्री ज्यांचे 10 खासदार आहेत, ज्यांचे 20 आमदार आहेत, अशा व्यक्तीला माझं आत्ता हे दोन आणि म्हणणं- 3 ज्यांचे एक खासदार मिनिट. आमदार आहेत, अशा मी पुढे या बसवलं गेलं पाहिजे बाबतीत ना. उद्धव ठाकरेंना दोष देऊ इच्छित नाही. मी या सगळ्याला कोणी जबाबदार असेल तर पण ती- आज नाही, आज percentage मला असं वाटतंय- Percentage आज percentage अजिबात शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आपला कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे की लोकांपर्यंत बातमी पोहोचण्याच्या आधी पोहोचण्याच्या आधी आपल्यापर्यंत जी बातमी पोहोचते आणि लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलं आणखी हे सांगणं आपलं- माणिक मुंडेंनी जे सांगितलं- एक मिनिट. माणिक मुंडेंनी जे माझं पूर्ण माणिक ऐकून- मुंडेंनी जे माझं पूर्ण सांगितलं- ऐकून तर घ्या, ऐकून घ्या. काँग्रेस हे मान्यच एक करायला मिनिट, नाही. एक मिनिट, उद्धव एक ठाकरे मिनिट. आणि राहुल मी काय गांधींची म्हणतो? आजची टीम मी काय म्हणतो? यांनी एक आज मिनिट. महाराष्ट्रात पण मला मुद्दा वेगळा मांडायचा ना, मला मुद्दा वेगळा असं मांडायचा आहे की परसेप्शनची लढाई उद्धव ठाकरे आले, पण शरद पवार तरी कुठे पहिल्या लढले ते पण शेजारच्या रांगेतच आहे. परसेप्शन एक उभं मिनिट, राहू नये. एक याला मिनिट, काय मी सांगायचं? ऐकून घ्या. मी त्याच मुद्द्याकडे येतो. आता मी जरूर- सत्ताधारी बरोबर आहे. शरद पवार दिल्लीत आहे ही बातमी होती का? नव्हती. शरद पवार राहुल गांधीच्या मिटिंगला जाणार ही बातमी होती का? नव्हती. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातनं दिल्लीत जात आहेत आणि ते राहुल गांधींच्या घरी जात आहेत हीच बातमी होती. त्याच्यामुळे बातमी परसेप्शन हे त्याच मुद्द्यावर होणार. शरद पवारांच्या मुद्द्यावर अजिबात होणार नाही. आणि जरी शरद पवारांना जरी बसवलं असतं ना, समोर बसवलं असतं किंवा मागं बसवलं असतं तरी सुद्धा त्याची बातमी झाली नसती, कारण ते दिल्लीवाले आहेत. उद्धव ठाकरेंचं तसं नाही. शरद पवार फ्लेक्झिबल असतात. हा, उद्धव ठाकरेंचं कसं आहे की दिल्लीतली माणसं मुंबईत येतात, ते मातोश्रीवर जातात, भेट देतात आणि हे वर्षानुवर्षांचं त्यांनी क्रिएट केलेलं परसेप्शन आहे. त्या परसेप्शनला छेद देणारी घटना काल दिल्लीमध्ये घडली किंवा आज ती दिल्लीमध्ये आज चर्चा झाली, तर त्याच्यात हे सिद्ध होतं की उद्धव ठाकरेंच्या टीमनं संजय राऊतांच्या वक्तव्यानं सुद्धा आजचं डॅमेज जास्त झालं. कारण त्यांनी जर म्हणाले असतं ना की ते पुढे बसलेच नव्हते किंवा मागं कुठं बसले होते, हा मुद्दाच नसता. त्यांनी आले जसं सांगितलं नाही, हा मुद्दाच नव्हता. सगळेजण तिथं आले, मिटिंगला बसले, हा काही कुठला ठरवलेला प्रोटोकॉलचा सरकारी कार्यक्रम नव्हता, तरी त्यांचं डॅमेज झालं नसतं. पण आम्हाला उद्धव ठाकरेंना समोर बोलवलेलं होतं, आम्ही समोर बसलेलो होतो आणि नंतर आम्ही मागे गेलो. तर तुम्ही जर समोर खुर्च्या बघितल्या त्या फोटोमध्ये, मला वाटतं 29 फोटो त्यांनी आज रिलीज केलेले आहेत. त्या फोटोमध्ये क्लिअरिटीने दिसतं असं की असं बरोबर आहे. नाही. म्हणजे एक मिनिट. आता फोटोचा मुद्दा आला ना, एक मिनिट. बीजेपीनं चढून केला, त्यांच्या टीमनं तसा सांगण्याचा प्रयत्न केला, तसा त्यांनी खोटेपणा चढून सांगण्याचा प्रयत्न केला. मला हेच म्हणायचं की मला जे म्हणताय की फोटोंचा मुद्दा आला narrative की जे नाही, एक होतं, मिनिट, ते तोडण्याचा प्रयत्न- ऐक. फोटोंचा मुद्दा आला की नाही, जी शिवसेनेची बाजू संजय राऊतांनी मांडली त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे पुढे बसलेले होते आणि मग त्यांना पाठी बसवण्यात आलं. मग उद्धव ठाकरे पुढे बसलेले फोटो नाही, ते काढले नाहीत, आणि जर काढले असतील तर ते का नाही मीडियापर्यंत पोहोचले? ते पुढे आणखी काय आहे? आता याच्यामध्ये मी मगाचा आणखी एक मुद्दा मांडतो की
मी काँग्रेसला का दोष देईन की प्रेझेंटेशन होतं, ती बैठक नव्हती. राहुल गांधी काहीतरी मुद्दा मांडत होते. अशा वेळेला जर तुम्ही माध्यमांपर्यंत तुमची बाजू पोहोचवताय, फोटो काढताय, याचा अर्थ तुम्हाला माहिती होतं की या फोटोंमुळे उद्या चर्चा होणार आहे. अशा वेळेला सर्वसाधारणपणे, आणि एक गोष्ट दिसते, जर फोटो बारकाईने बघितले त्या जिथे प्रेझेंटेशन चालू होतं त्याच्या मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली होती. राऊंड टेबल का नाही ठेवली? राऊंड टेबल ठेवली असती तर पुढे कोण मागे कोण हा मुद्दा झाला नसता. याच्यातला दुसरा एक पार्ट आहे जो तो ह्या फोटोच्या अनुषंगाने तो स्पष्टपणे दिसतो. म्हणजे तुम्ही हे मान्य करा की न मान्य करा, पण भाजपची जी टीम असते किंवा भाजपचे कुठलाही नेता असेल अशा टॉपच्या नेत्यापैकी एखादा कार्यक्रम झाला तर कुठले फोटो रिलीज करायचे, फोटो रिलीज करायचे नाही, पण माझा कुठला व्हिज्युअल्स रिलीज करायचे, मला हेच म्हणायचं आहे मगापासून. त्याच्याबद्दल ते सजग असतात. नाही, माझा मुद्दा माझं त्यांच्या जागी असतो नव्हतं. मी म्हणालो असतो की यार ते जे फोटो जाणार आहेत तुम्ही एकदा नाही, पण त्यानंतर आपण टाकू. मला आधी नाही टाकू. पण त्याच्यात त्यांच्या नेत्याची कुठे चित होणार होती? त्यांचा नेता तर presentation अरे माणिक, ऐका ना, तुम्ही एक चांगला मुद्दा म्हटला, तो ऐका. ही गोष्ट बरोबर आहे. नाही, ऐका, याच्यात ऐका, राहुल गांधीचं ऐका, नुकसान ऐका. झालं. याच्यात मी- उद्धव ठाकरेंचं हो, नुकसान यात झालं. राहुल गांधीचं नुकसान आहे. मी तुम्हाला सांगतो, राहुल गांधीचे अजिबात नाही. राहुल गांधीचे परसेप्शन अरे, जो मुद्दा आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं राहुल गांधी जो परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत होता, मुद्दामून कोणीतरी ते फोटो काढून राहुल गांधी जे सांगू इच्छित होता ते डाऊन करण्याचा कोणी प्रयत्न केलाय का? आणि महाराष्ट्राचा आपण यातून कसा, मला हेच कळत नाही. जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा जेव्हा दिल्लीमध्ये सुरू होता, एकनाथ शिंदे पण होते, सगळ्यात चर्चा जी झाली ती या एका फोटोची झाली. बरोबर आहे. जसं सगळे म्हणाले की या एका फोटोमुळे सगळ्या याच्यावर पाणी फेरलं गेलं. काय मिळालं मग उद्धव ठाकरे? नाही, एक मिळालं. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत असतील, त्यांची सुरुवात टीकेची कुठून होती? एकनाथ शिंदेच्या दौऱ्यावर. मालकाला भेटायला आलेत, गुरुपौर्णिमेला जातात, ही सगळी याला उत्तर देण्यासाठी संधी मिळाली ना या फोटोने, की तुम्ही एनडीए मध्ये तुम्हाला किती महत्वाचं स्थान होतं आणि तुम्ही युपीए मध्ये कुठे पोहोचलात हे दाखवायला जागा मिळाली आणि याची सुरुवात सगळी झाली की तुम्ही आमच्या सगळ्या senior आहात. मला सगळ्यात कौतुकाचं एक असं सांगा. वाटतं की आज एकनाथ शिंदेच्या टीमनं ज्या क्विक पद्धतीने मुद्दा उचलला आणि तो फोटो येऊन सकाळच्या टप्प्यामध्ये त्यांनी जी काय बॅटिंग केलेलं ते कौतुकाचं तुम्ही आमच्या सगळ्या senior आहात. तुम्ही मला एका- म्हणजे मला संजय राऊत वाटतं येईपर्यंत तो मुद्दा त्यांनी हायजॅक मला वाटतं की सगळ्यात केलेला महत्वाचं सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर अभयजींकडे विचारलं पाहिजे किंवा ते कसं बघतात या सगळीकडे, की या सगळ्यामध्ये मला महत्वाचं असं वाटतं, जो प्रश्न चर्चेला जातोय की हा सगळा अपमान आहे असं गृहीत धरायचं आणि उद्धव ठाकरेंनी इंडिया अलायन्स मधनं बाहेर पडायचं, आणि उद्धव ठाकरेंचा अपमान म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान झाला, हे तुम्हाला पटतंय का? तुम्ही कसं बघता याच्याकडे? याला सगळी पार्श्वभूमी आहे ना, अफजल खानाची शिवाजी, आपण इतिहासात रमणारी माणसं, जुनं उदाहरण काढायचं, शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता वगैरे, आणि मग हे रांगेत कुठे आहेत, नेहमी राजकारण करतात, त्यावेळेस महाराजांचं नाव घेतात पण स्वतःच्या मान सन्मानाची यांची किती आहे, हा सगळा मोठा आहे. दुसरं असं आहे की दिल्ली समोर महाराष्ट्र झुकतो, हे तुमच्या नेत्यांनी दाखवलंय. असं ते सारखं टीका होते शिंदेवर की तुमचे मालक तिकडे, त्याला उत्तर द्यायची जी संधी मिळाली ते आहे दुसरं कारण. अपमानाचा जो मुद्दा आहे ना, नाही, माझं म्हणणं आहे की तुमच्यामध्ये अपमान झालाय की नाही आणि बाहेर पडलं पाहिजे की नाही? उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे, पण या निमित्ताने त्यांचं दिल्लीतलं स्थानही तेवढंच आहे जेवढं बाकीच्या सगळ्या जे दिल्ली मराठी माणसं म्हणजे मराठी लोकांना बिनकामाचा नको तिकडे जावं असा एक हे चाललेला असतो ना, की उगीच छोटी गोष्ट असते आणि त्याच्यावर गोंधळ घालतात. स्वाभिमानाकडे आणायचं. काही कारण नाहीये. जो काही इतिहास आहे तो इतिहास खूप मोठा आहे, तो त्यांच्या पद्धतीने तो चांगला आहे, तो होऊन गेला. आजच्या घडीला आपण एका फोटोवरनं दिवसभर गोंधळ घालावा. बाकीच्या त्याच फोटोमध्ये बाकीचे बरं ते रेवंत रेड्डी मधात आहेत, सीएम आहेत, त्या फोटोमध्ये बाकीचे जेवढे एक मिनिट माणिक, ऐक ना माणिक, असं असेल समजा असं म्हटलं असतं की अरे हा मुद्दाच नाही, तुम्ही सोडून द्या मुद्दा आणि एक मिनिट, कमल हसन यांची किती ताकद आहे, राजकीय ताकद? मुद्दा तो नाहीच आहे. शरद पवारांचा मुद्दा काढला, शरद पवारांची ज्येष्ठता, प्रोटोकॉल पाळण्याची, बरोबर आहे. अनेकदा तुमच्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे याच्यापेक्षा तुमचं स्थान राजकारणातलं काय. आता एबी वर्धन वगैरे लोकांना जर तुम्ही म्हणाल तुमचे खासदार किती नामदार किती आहे, पण ते कायम नेत्यांच्या वेळेस पुढच्या फळीत का असतात आणि त्यांचं राजकारणातलं स्थान मोठं आहे. आज तुम्ही युपीए मधला मोठा घटक पक्ष आहात,
तुम्हाला तिथे ते महत्वाचं मानाचं स्थान तेवढं असलं नाही. पाहिजे. तुम्ही तर राज हे ठाकरेंकडे पण बघा ना. आणि आपण माध्यम म्हणून राज ठाकरेंचं उदाहरण घ्या ना. राज ठाकरेंचे कुठे आमदार आहेत, कुठं त्यांचे खासदार आहेत, कुठं त्यांचे आता नगरसेवक तरी फार एवढे येतं, पण तरी सुद्धा नेता म्हटलं त्यांचे नेते असण्याची Exactly. काही मग माहिती नाहीच आहे ना. इथेच मुद्दा जो आहे ना तो अपमानाचा बोलला जातोय की राज ठाकरेंचा उल्लेख केला. राज ठाकरे स्वतःचं एक मिनिट. उद्धव राज ठाकरेंच्या ठाकरे फोटोबद्दल स्वतःचा काय? आब उद्धव राखून ठाकरेंना हे लक्षात यायला पाहिजे. राज ठाकरे आपण स्वतःचा एक- आब राखून असतात. ते sensitive त्यांच्याकडे लोक येतील अशी काळजी घेतात. ते आपला ऑरा राखण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा कमल हसन यांचा मुद्दा. कमल हसन यांची ताकद किती आहे? इथे आता आणखी एका वेगळ्या मुद्द्याला राज तोंड ठाकरे फुटलेलं किंवा आहे. उद्धव ठाकरे इथे किंवा एका आणखी ठाकरे वेगळ्या कुटुंब. मुद्द्याला तोंड फुटलेलं आहे. कमल हसन यांची भाषा कोणती आहे? तर कमल हसन हे तमिळ आहेत. तमिळ अस्मिता जरा जास्त प्रभावी आहे. मराठी अस्मिता ही पाठीशी पडलेली आहे. अशा सगळ्या अस्मितेला काही इश्यू नाहीये. अशा मराठी पाठीमागचे राजकीय बसवता झाला. एवढा विचार झाला. थोडक्यात मुद्दा जर मांडायचा झाला ना तर 3 दिवसाचा जो अटेन्शन ग्रॅब केला होता उद्धव ठाकरेंनी, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि 3 दिवसांच्या दौऱ्याबद्दलची चर्चा होणं अपेक्षित होतं. तिसरा दिवस संपता भलत्याच मुद्द्याची चर्चा झाली. याचा आणि याचा एखादी राजकीय चूक कशी त्रासदायक ठरते. मुंबईमध्ये विश्वचषक जिंकून आलेल्या क्रिकेट संघाचं जोरदार स्वागत केलं, पण वानखेडेवर त्यांना दुसऱ्या रांगेत बसवल्यानंतर जी काही टीका झाली की विजेता मागे आणि नेता पुढे म्हणून, ती मला वाटतं की अशा चुका होतात. या चुका होणार नाही. आणि जेव्हा याचे फोटो किंवा त्याचा व्हिडिओ बाहेर जाणार असतात त्यांनी काळजी तेव्हा तो घ्यायलाच पाहिजे. प्रोटोकॉल मेंटेन झाला पाहिजे. याची काळजी घ्यावी याला काळजी लागते. घ्यायला नाहीतर ती घेतली नाही तर काय होऊ शकतं त्याचं ते उदाहरण. माझ्यासह सगळ्या कदाचित महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या चर्चेचा विषय आहे की खरंच तिथं उद्धव ठाकरेचा अपमान झाला का? अपमान झाला असेल तर त्यांनी बाहेर पडायचं का आणि ते पडतील का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? मला वाटत नाही की हा मुद्दा काही तिथे तेवढ्या प्रकर्षाने अपमान करायचा म्हणून किंवा त्यांना तिथे बसवलं असेल असं वाटत नाही. कार्यक्रम सुरू झाला असणार, आलेली माणसं त्या पद्धतीने बसत गेली असणार. त्याचं छायाचित्र मिळाल्यानंतर टीकेचा आधार मिळाला. माझं सर हेच सांगणं आहे सुरुवातीपासून की जर या टीकेला काउंटर करायचं असेल तर सुरुवातीला पुढे बसलेल्याचे किंवा मध्ये बसलेले हे हे काय काय सांगितलं हे संजय राऊतांनी अरे सांगितलेलं- चूक होते ते. नाही, पण Exactly, माझं तेच म्हणणं अरे होतं. पण एक साधी तर गोष्ट आहे ना की आपला फोटो बाहेर गेल्याच्या नंतर ही बातमी काय होऊ शकते आणि याच्यावर काय परसेप्शन होऊ शकते एवढी तर काळजी घेता पण आता म्हणजे- म्हणजे म्हणजे संजय राऊतांना- संजय राऊतांना- अपरिपक्व आहे. संजय राऊतांना- आघाडीतले नेते अपरिपक्व आहेत. अपमान झाला की नाही? संजय अपरिपक्व रोज आहेत. आघाडीतले नेते सारवा अडचणीची झाली. संजय राऊतांसारखा सीझन नेता जो वाईड बॉलवर पण 6 मारू शकतो अशा टाईपची त्यांची जी ओरिटरी आहे किंवा आपण जे म्हणतो त्यांचं वक्तव्य अशी करतात की ते एकदम एखादा मुद्दा टर्न करून टाकतात. अशा माणसाने अशा पद्धतीनं बचाव करणं हेच मुळात चुकीचं होतं. ते करायचंच गरज पण नव्हती. माझं हे म्हणणं होतं महाराष्ट्राला की माझं परत तेच म्हणणं आहे की तुमच्याकडे फोटो का नाही काढले तुम्ही पाठी बसलेल्याचे जर अरे तुमच्याकडे पण तसं काहीच झालं नाही ना. माझं म्हणणं हे सगळं ते पुढे एक मिनिट. याचा अर्थ त्यांना अंदाज नव्हता. गाफील राहील. गाफील राहील. गाफील राहील. महाराष्ट्राला इतक्या मोठ्या आणि काँग्रेसने न कळत त्यांचा गेम केला. काँग्रेसलाही कळलं. आपोआप झाला. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो की या सगळ्याला जर कोण जबाबदार असेल तर उद्धव ठाकरे अजिबात जबाबदार नाही. या सगळ्याला कोण जबाबदार असेल तर ती काँग्रेस आहे. आणि मला कळतं. प्रत्येकाला आपापले अंदाज बांधायचा. याच्यामुळे एक संधी मिळाली की काँग्रेस शिवसेनेपासून आपलं अंतर म्हणजे उद्धव ठाकरेपासून वाढवतंय का, राज ठाकरेंबरोबर गेल्यामुळे नाराज आहे का, असे वेगवेगळे त्याला श्रीरामने मत सांगितलं. श्रीरामचं मत एक मिनिट श्रीरामचं मत सांगितलं की उद्धव ठाकरे याच्यासाठी जबाबदार एक नाहीये. मिनिट. पण अख्ख्या महाराष्ट्राला जी लाईन देतात बातमीची संजय राऊत त्यांना हे कंट्रोल करता आलं काय नाही. आहे की एक सिंपल गोष्ट आहे. आपण हे गृहीत धरूया की हे सगळं चुकीचं होतं जे काय असेल ते. पण उद्धव ठाकरेंचा 3 दिवसांचा दौरा झाला दिल्लीमधला. अशी त्याची काय बातमी होऊ शकली आणि असं काय त्याच्यातनं दाखवत आलं की नाही बघा हे महाराष्ट्राचं काहीतरी मोठं आणि काहीतरी भयंकर घडलं, खूप चांगलं घडलं किंवा जे काय घडायचं ते जे घडलं ते निगेटिव्ह घडलं. त्याच्यामुळे ही जी बातमी होती ना जी छोटीशी होती ती खूप मोठी झाली. त्या दौऱ्यामध्ये जर दुसरं काहीतरी कॉन्क्रीट असं हाताला लागलं असतं तर कदाचित हे घडलंही नसतं. नाही, उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती सुरुवातीला की एनडीएची बैठक निवडणुकीपासून झालेली नाही ती घ्यावी म्हणून. आता याची युपीएची आणि काय झाली बैठक ती. त्या बैठकीत काय झालं, त्या बैठकीत कोणीच नव्हतं. त्याच्यात कोर अजेंडा काय होता, कशासाठी बैठक घ्यायची होती. इंडिया अलायन्स किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहिले का? कारण सगळ्यांची तोंड सगळीकडे आहेत. सर, महापालिकेत आम्ही मुंबईत तुमच्या बरोबर नाही, राज्यात मोठं इकडे नाही म्हणून ते दिल्लीचं जे छोटंसं जे होतं ते खूप मोठं घडलं. सर मला एक साधा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरेंची ही दिल्लीतली शेवटची
डिनर डिप्लोमसी इंडिया अलायन्स सोबत असणार का? प्रश्न का विचारतोय? राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची जी काही चर्चा चालू आहे, उद्धव ठाकरे निरोप द्यायला गेले असतील की बाबा आता बास, किंवा मी राज ठाकरेंसोबत युती करणार आहे, तुमची याबद्दलची भूमिका काय आहे ते आत्ताच सांगा, म्हणजे मला तशी पावलं पुढे उचला. राज ठाकरेंना तुम्ही एक्सेप्ट करणार का? नसेल तर मी माझा मोकळा. पहिली गोष्ट, इंडिया आघाडी ही फक्त लोकसभेपुरती होती. ममता बॅनर्जींना चालणार आहे का दुसरे डावे पक्ष किंवा काँग्रेस पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आलेले? नाही चालणार. बिलकुल नाही चालणार, कारण ती जी विधानसभेलाच नाहीये ती महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशी काय राहील? त्याच्यामुळे इंडिया आघाडी राष्ट्रीय पातळीवर लोकसभेपुरती आहे तेवढीच ती राहणार. आता त्याचे विघटन कसं होणार? महाराष्ट्रातल्या निवडणुका आल्यानंतर मुंबईची निवडणूक आहे महापालिकेची, आता मनसे हे कारण झालं निमित्त. तसंही उद्धव ठाकरेंनी आधी जाहीर केलं होतं की आम्ही काँग्रेस बरोबर लढणार नाही म्हणून, त्याच्यामुळे इथे चालणार नाही. मग ही निवडणूक कशी होणार आहे, त्याची फाटाफूट होणार आहे? या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंसाठी पत्त्यावर पडलेलं पाणी आहे का एक्झिट प्लॅन करण्यासाठी? मला असं वाटतं की एकनाथ शिंदेच्या हाती एक नवा मुद्दा मिळाला. आतापर्यंत ते बाळासाहेबांचे विचार सोडले, एवढीच टीकेची त्यांची मर्यादा होती. ती उलट आता त्यांनी तुमची काय किंमत एनडीए मध्ये आहे, इंडिया अलायन्स मध्ये आहे, हा त्यांना आता बोलायचा मुद्दा मिळाला. त्याचा वापर निवडणुकीत नक्की करून घेतला. शिरांनी जो मुद्दा मांडला सर, त्या बैठकीमध्ये असं कोण मोठा नेता होतं असं बघितलं का कालपासून? आता मी काल फोटो बघितले, काही व्हिडिओज बघितले, मला वाटतं फक्त एक पप्पू यादव होते. ज्याला अजेंडाच नाही त्या मीटिंगमध्ये काय आता शिरांनी काँग्रेसचा अजेंडा होता, नाही, शिरांनी इंडिया अलायन्सचा अजेंडा नव्हता. की शेवटची बैठक निरोप घ्यायला गेले होते का असं जे म्हणतोय, तर उद्धव ठाकरे क्लिअर केलं. मी त्यांच्याकडनं का बोलले? भाजप मजबूत आहे तोपर्यंत विरोधी पक्षांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही राष्ट्रीय पातळीवर. उद्धव ठाकरेंनी जर क्लिअर केलंय की राजने आणि मी एकत्र यायचं की नाही, हा सर्वस्वी आमच्या दोघांचा निर्णय, तर ते कशाला दिल्लीला विचारायला जातील? मला त्या मुद्दाच कुठल्याही बेसवर टिकत नाही की ते ह्याच्यासाठी गेले होते म्हणून. हे बघ, काही जरी झालं तर उद्धव ठाकरेंची 3 दिवसाचा दौरा होता ना, 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये त्यांचं नुकसान जास्त झालं, त्यांचा फायदा कमी झाला. हे सिंपल गणित आहे. आल्याच्या नंतर त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था औषध यावेळेस त्यांना मिळालं. नाही, काय आहे की दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी किती जण दिल्लीत राहिलेत किंवा दिल्लीच्या वर्तुळात वावलेत मला माहित नाही. मी दिल्लीमध्ये आता हा वर्षभर मधल्या काळामध्ये तिथं होतो. दिल्लीमध्ये याचं राजकारण खूप होतं, मान अपमान, कोण कुणाला जातोय, कसा जातोय. आणि आपल्याकडे जसे एक हिस्टॉरिकल हे आहे ना की मराठी माणसं गाफील राहतात बाहेर गेल्याच्या नंतर, उत्तरेत गेल्याच्या नंतर, आणि त्यांना कळत नाही. हे परत एकदा तिथं ते गाफील राहिले, त्यांना अजिबात लक्षात आलं नाही की आपले काय फोटो बाहेर जात आहेत आणि त्याचे मोठा गोंधळ होणार. एक्झॅक्टली. आता हाच मुद्दा आहे ना परसेप्शनचा. आपले फोटो काय बाहेर जात आहेत, जर परसेप्शन असं निर्माण झालं असेल तर ते काउंटर करण्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा असायला पाहिजे? एकटे संजय राऊत पुरेसे आहेत का? ठाकरेंना स्वतः मैदानात उतरावं लागणार की नाही? आज एवढं डॅमेज दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे काही खासदार फुटतील अशी जोरदार चर्चा किंवा कुजबूज सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर जी दिल्ली भेट आहे, कारण आपला कीपिंग दॅट फ्लॉक टुगेदर हाही सगळा एक्झरसाइज याच्या मागे होता त्या ह्याच्यात जाणं. कारण त्या पत्रकार परिषदेला किती खासदार येतात याच्याकडे लक्ष होतं. एखाद गैरहजर राहिले ते का आले नाही त्याचा लगेच शोध सुरू झाला. त्यामुळे त्याला तो पण कंगोरा आहे दिल्लीला. फक्त इंडिया आघाडीची बैठक एवढं नाही. पण ही सेम प्रश्न मला असं वाटतं ते सांगता जेव्हा दौऱ्याचे करतील तेव्हा एक पत्रकार परिषद घेतील, त्यामध्ये यावर भाष्य करतील असं मला वाटतंय. पण जरी भाष्य केलं तरी जो वेळ निघून गेलेला आहे तो भरून काढता येईल का? डॅमेज झालेलं आहे ते कसं काय भरून काढणार? काय की श्रीरंग मगापासून फार खूप वेळेस म्हणतोय की ते फक्त संजय राऊत का बोलतायत, फक्त संजय राऊत का बोलतायत. असं कधी शिवसेनेचे लोक त्यांनी अलाउड केले? खुद्द उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनी बोलतात आणि त्याच्यानंतर फक्त संजय राऊत बोलतात, बाकीच्या बोलायला सुद्धा ते अलाउड करत नाही. माणसं उद्धव ठाकरेंचे समर्थक म्हणून लोक प्रवक्तेला बसवलं जातं. प्रवक्ते सुद्धा येत नाहीत आणि बसत सुद्धा नाही. त्यांची काय लढाई लढणार? हेच म्हणणं आहे की इतके सगळे टीव्ही समजला, परसेप्शन समजलं, म्हणजे उद्धव सोडा, उद्धव ठाकरेंच्या मान अपमानाची काळजी किती लोकांना आहे बघा. याचा आपण संबंध दुसरीकडे एक जोडला पाहिजे. परवा जेव्हा विधान भवनात आपलं एक फोटो सेशन होतं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसाठी पुढच्या रांगेत खुर्ची ठेवली होती.
हा सुद्धा सत्ताधारी मुद्दा आणि मांडू मी शकते काय- की बघा आम्हाला तुमच्या युवरातीची चिंता आहे पण तुमच्या मित्रांना नाही. ऐका, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या टीमला, भाजपच्या नेतृत्वाला जेवढं व्यवस्थित कळतं ना की माणसानं, मीडिया आता मॅनेजमेंट- मगा सुद्धा मुख्यमंत्री आले फडणवीस आणि त्यांनी काय सांगितलं की बघा कळालं ना ते कुठल्या रांगेत त्यांची रांग होती. म्हणजे आता इयत्ता कंची आता नाही. त्या दिवशी आता त्यांनी- इयत्ता कंची नाही, त्या- रांग कंचीवर. त्या दिवशी तो जो इव्हेंट झाला त्या इव्हेंट मध्ये त्या उद्धव ठाकरे आल्याच्या नंतर आले शेवटला, नेहमीप्रमाणे लेट लतीफच होती तिथं, पण आल्याच्या नंतर त्यांनी खुर्ची दाखवली अशी प्रॉपर या बाजूची खुर्ची आहे. लक्षात तिथे आलं? उशिरा झाले होते. हा, म्हणजे हे तिथं उशिरा येऊन सुद्धा हे यांना नाही कळालं काल की अरे ह्याचा बट तिथं त्यांना माहित होतं की एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे, समोर एवढे कॅमेरामॅन आहेत, सगळी दुनियादारी आहे इथं, आणि इथं आपण तिथं एक फ्रेम जरी इकडे तिकडे झाली असती ना तरी त्याची न्यूज होती की नाही. मग इथे एवढं कळू नये की आपण 29 फोटो त्या ट्विटरवर टाकतो काँग्रेसवाल्यांना आणि ह्यांच्या फोटोची बातमी होऊ शकते हे त्यांना कळत नसेल, आणि कळत नसेल ना तर ते मूर्ख आहे. मीडिया मॅनेजमेंट आणि सगळ्यात तरी वाईट काय माहिती का, उद्धव ठाकरेच्या टीमने त्यांना विचारलं नसेल काँग्रेसवाल्यांना की बाबा बाहेर तुम्ही काय देणार, बाईट फोटो व्हिज्युअल्स काय देणार, आम्हाला एकदा दाखवा, लक्षात आलं? त्याच्यानंतरच ते टाका, अदरवाईज महाराष्ट्रामध्ये त्याचे. बरं सगळ्यात आश्चर्य म्हणजे संजय राऊत हे आधी संपादक आहेत, आधी ते पेपर एक पत्रकार आहेत, आधी ते नेता नंतर आहेत. त्यांना हे perception त्यांना कळू मिळालं नये पाहिजे. ह्याची बातमी होऊ शकते, ह्या फोटोमध्ये बातमी आहे, हे का संजय राऊतांना कळत नाही. नाही, हे कसं आहे, हे नंतरचा part झाला. याच्यामध्ये मोठं काही फोटो सगळं- याला- त्यांना दाखवून बाहेर गेलेले असतात स्वाभाविक. याला मग ते का ठोकलेलं आहे? एक्झॅक्टली तुम्हाला गाणं आता माहिती आहे पण की माझं म्हणणं दुसरं असं आहे. नको म्हणायला की माझं म्हणणं संजय दुसरं आहे. राऊतांनी परत या केलं. एका फोटोभोवती चर्चा ठेवण्यात विरोधका सत्ताधाऱ्यांना यश आलं, पण 29 फोटो रिलीज झाले. त्या 29 फोटोमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी उद्धव सगळे ठाकरे उद्धव आणि ठाकरेंना सन्मान रश्मीचा द्यायचा. सन्मानाने वागवलेचे पण फोटो आहेत. ते फोटोचं भांडवल करून शिवसेनेने ठाकरे काय म्हणालो? हे भांडवल काय म्हणालो? करतात. ज्याला फोटोची सत्यता भूलचं घेई म्हणतात ना. फोटोची सत्यता काय आहे, फोटोची सत्यता ही वेगळी आहे, ती कदाचित आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, बरोबर आहे. इश्यू कुठला आहे, परसेप्शनचा. राजकारण हे परसेप्शनवर उभं राहतं. प्रत्येक वेळेस ते सत्यतेवर उभं राहील तुमचा राजकारणाचा अंदाज नाही ना, पण इथं तुम्हाला अंदाज यायलाच पाहिजे होता. तुला एक काय गाणं माहिती आहे ना, काय माणिक? झालं? दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है. त्याला म्हणायचं का की त्याच्यापेक्षा बरोबर भाऊसाहेब आहे. पाटणकरांचे एक चांगले आहे की काळजी आमच्या सुखाची एवढी वाहू नका, जाऊ सुखे नरकात आम्ही, तिथे तरी येऊ नका. अशीच काहीतरी परिस्थिती काँग्रेसमुळे शिवसेनेची झालेली आहे, आणि हे विरोधक सातत्यानं बोलत असतात, म्हणजे उद्धव ठाकरेंचे किंवा काँग्रेसचे विरोधक. तरीही जर त्यांना जाग येत नसेल, परसेप्शनचा गेम कसा खेळायचा हे त्यांना कळत नसेल, त्यांना आपले प्रवक्ते चांगले असायला हवेत, आपली बाजू चांगली मांडायची आहे हे माहिती नसेल तर कठीण आहे. म्हणजे झालं असं की आपण आतापर्यंत शिवसेनेच्या सभा बघितल्या, त्या सभांमध्ये कायमच उद्धव ठाकरे हे शेवटी येतात आणि त्यांच्यासाठी एक गाणं लावलं जातं आणि काय कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला वगैरे अशा घोषणा होतात. पण त्याच सवयीप्रमाणे उद्धव ठाकरे तिथे सुद्धा सर्वात उशिरा गेले. आपल्यासाठी खूप काहीतरी स्वागताची जामानिमा असेल, तयारी असेल असं त्यांना वाटलं होतं, पण कदाचित असं झालं की बहुत देर हो गई सनम आते आते असं काहीतरी झालं आणि या फोटोनी त्यांचा घात केला एवढं मात्र नक्की आहे. या चर्चेत म्हणजे एक बातमी आल्यानंतर काय आमच्या डोक्यात येतं आणि काय तुमच्यापर्यंत पोहोचतं हा सांगण्याचा हा प्रयत्न होता. धन्यवाद.